नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी तिरंग्याला मानवंदना देत स्वातंत्र्य सैनिक आणि देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यात आलं। स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा विशेष गौरव करण्यात आला। नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आला, तर नाशिक ग्रामीण पोलीस दलातील 19 पोलिसांचा देखील गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी विकसित भारत, विकसित महाराष्ट्रासोबत विकसित नाशिक घडवूया असा संकल्प व्यक्त केला। नाशिक ही क्रांतिकारकांची भूमी असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारक लवकरच उभारलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना महाजन यांनी काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळेल असं स्पष्ट केलं। वनहक्क धारकांना कृषी कर्जासह 100हून अधिक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची भूमिका त्यांनी मांडली। तसेच देशाची युवा पिढी नशामुक्त करण्यासाठी अभियानाला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला। कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरला कुंभमेळ्याचा शंखनाद होणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं। तसेच 28 ऑगस्टपासून कुंभसंगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असून वारकऱ्यांना यासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे। नाशिकमध्ये लवकरच शिवमार्ग आणि राममार्ग सेवा सुरू होणार असून देशभरातून येणाऱ्या भाविकांना नाशिकशी जोडण्यासाठी या सुविधांचा मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिंहस्थांची कामे पूर्ण झाल्यानंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असंही महाजन यांनी सांगितलं। आगामी काळात नाशिक जिल्ह्याची हरित जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला। त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभक्तीचा जागर करतानाच नाशिकच्या विकासाला आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा निर्धार या सोहळ्यातून व्यक्त झाला। आज देशाच्या स्वातंत्र्याचा 80वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। नाशिक शहरातला प्रश्न आपण विचारलेला आहे, कुंभमेळ्याच्या संदर्भातला विचारला। कुंभमेळ्याची तयारी अतिशय जोरात सुरू आहे। यावेळेला 35,000 कोटीच्या वर 37,000 कोटीपर्यंत आपला आकडा गेलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी केंद्र शासनाने, विशेष करून माननीय पंतप्रधान यांनी आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी शिंदे साहेब, पवारताई यांनी या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे नाशिक शहरामध्ये सर्वत्र कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये कामं पूर्ण होतील आणि नाशिक शहराचा पूर्ण चेहरामोहरा बदलणार आहे। मला वाटतं अतिशय सुंदर असं शहर, स्वच्छ शहर म्हणून नाशिकचा नावलौकिक या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे। पण शिवयात्रा आणि रामयात्रा म्हणजे नेमकं काय असतं? शिवयात्रा आणि रामयात्रा असे 2 पद्धतीने आपण या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने ही कामं हाती घेतलेली आहेत। सगळं चित्रीकरण त्यांचं त्या ठिकाणी होणार आहे। आमचा सगळा जो इतिहास आहे तो या ठिकाणी दाखवला जाणार आहे। कुंभमेळ्यामध्ये आल्यावर फक्त स्नान करावं अशी कन्सेप्ट यातली नाही आहे, पण लोकांना काही बघायला मिळालं पाहिजे, काही समजलंही पाहिजे, त्याप्रमाणे कथा कळाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आव्हानं काय असते आज पंतप्रधानांनी पण आता आपण दिल्लीचे आंदोलन वगैरे बघत आहोत, काय आव्हानं महाराष्ट्र सरकारसमोर वाटतात आपल्या नाशिक? खरं म्हणजे शहरी नक्षलीचं आव्हान आपल्यासमोर मोठं आहे। आज आपण जे बघतोय ते लेफ्टिस्टच्या माध्यमातून, नक्षलीच्या माध्यमातून त्या देशाला खरं म्हणजे कसा धोका पोहोचेल असा प्रयत्न काही शक्ती या ठिकाणी करतायत आणि त्यापासून आपण वाचलं पाहिजे। युवकांनी सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, AIच्या माध्यमातून असेल, तांत्रिकीकरण असेल, त्या माध्यमातून युवकांनी पुढे आलं पाहिजे। आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रग फ्री इंडिया। आज तरुणामध्ये काही अंशी जे सगळं व्यसन पसरतं आहे, व्यसनाधीनता वाढते आहे, ती सुद्धा संपली पाहिजे आणि म्हणून पंतप्रधानांनी गेल्या आठवड्यातच या संदर्भामध्ये ड्रग फ्री डेला आवाहन केलेलं आहे। मला वाटतं त्याचं अनुकरण आपण। नमस्कार, आज आपला 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करताना विशेष आनंद होतोय। सर्व नाशिककरांना आणि सर्व भारतीयांना आज स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या पंतप्रधानांनी नारा दिलेला आहे, एक नशामुक्त राष्ट्र आपल्याला तयार करायचं आहे। म्हणूनच आपण म्हणतो की ड्रग फ्री नेशन याकडे आपल्याला वळण घ्यायचं आहे। आपली पुढची पिढी सशक्त राहावी, सुदृढ राहावी याकरता हा प्रयत्न आहे आणि नक्कीच या गोष्टीसाठी आपण
कटिबद्ध राहू. त्याचबरोबर आज नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि सेल्फी विथ तिरंगा आणि तिरंगा रॅली बरंच त्याचबरोबर सायकल रॅली तिरंगा घेऊन असं देखील आम्ही साजरा केलेला आहे. आणि त्या निमित्ताने नाशिकसाठी एक वेगळा पायंडा आपण पाडतो आहे. आज भारतासाठी सेवा भी, विकास भी और विरासत भी ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. विकास करताना कुठे आपलं जी विरासत आहे, आपली जी धरोहर आहे ती मागे राहता कामा नये आणि यासाठी सगळेजण सज्ज आहोत. पुनश्च एकदा जय हिंद, जय भारत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.